विषय आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की काय विषय जो आहे तो झालेला आहे. तर बीज प्रक्रिया करत असताना सगळ्यात महत्वाचा जे काही विषय आहे तर जसं तुम्हाला मी हे सांगितलं की बीज प्रक्रिया सोयाबीन मध्ये आपल्याकडे मेजर प्रॉब्लेम हा खोड माशीचा आहे, त्याच्यामुळे बीज प्रक्रिया करायची. त्याच्यामध्ये घटक लक्षात घ्या. थायमेथॉक्साम हा घटक हा आंतरप्रवाही निओनिकोटिनॉइड ग्रुप मधला जो आहे तो कीटकनाशक आहे आणि त्याची बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे. आता हे जर तुम्ही बॉटल बघितलं कधी बी लक्षात घ्या, तुम्ही मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर अशा पद्धतीची बॉटल ज्यावेळेस दुकानदार बीज प्रक्रियेसाठी तुम्ही हे औषध घ्या म्हणून तो सांगतो त्यावेळेस या बॉटल सोबत जी काही येणारी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी आधी तुम्ही लेबल क्लेम आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो तर ती चिठ्ठी तुम्ही आधी घ्या, ती उघडा. त्याच्यामध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणजे आपल्या भारतात जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषेमध्ये त्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतंय. थोडस लहान अक्षरामध्ये असते पण तुम्ही ते घ्या आणि मराठी जी काही लिटरेचर आहे ते त्या ठिकाणी वाचा. त्याच्यामध्ये सोयाबीनचं नाव आहे का ते पहा, जर असेल तर ते औषध जे आहे ते घ्यायला हरकत नाही. मग त्याच्या पुढे दिलेलं असतंय किंवा हे सोयाबीन मध्ये कुठल्या किडीसाठी काम करत आहे हे सुद्धा त्या ठिकाणी वाचा. आणि दुसरा विषय त्याच्यामध्ये प्रमाण सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं असते. बऱ्याच ठिकाणी आता एक शेतकरी बांधव आपले काय म्हणले की आम्हाला गेल्या वर्षी रिझल्ट आला नाही का, तर त्या ठिकाणी अंडरडोस त्यांनी प्रमाण किती सांगितलं 3 मिली प्रति 1 लिटर पाणी अशा पद्धतीने वापरलं असं त्यांनी सांगितलं. हे चुकीचं आहे. तुम्ही जर त्यांनी वापरलेल्या कीटकनाशकाची जी काही लेबल क्लेम आताही तुम्ही जाऊन बघा, चिठ्ठी काढा, इव्हन त्या कंपनीच्या ऑनलाईन वेबसाईटवर सुद्धा हे सगळं लेबल क्लेम भेटतंय. तर त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 10 मिली प्रति 1 किलो बियाणं याप्रमाणे शिफारसीतला डोस आहे. त्याच्यामुळे अंडर डोस सुद्धा आपण करायचा नाही, सांगितलेल्या डोस प्रमाणे आपल्याला करायचं आहे. आणि मला सांगा 1 किलो बियाण्यासाठी 10 मिली जर आपण त्या ठिकाणी हे औषध वापरलं वेगळं पाणी घ्यायची गरज आहे का? त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वेगळं पाणी घेण्याची आवश्यकता नाही. हा एक महत्वाचा विषय. दुसरा विषय हे करत असताना जसं या साहेबांनी हातामध्ये काय दाखवा ते हँड ग्लोव्ह सर्वांनी वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा काही कंपन्यांच्या ह्याच्यामध्ये प्लास्टिकच्या जसं ही प्लास्टिकची पिशवी पारदर्शक आहे का नाही, तर अशाच 5 किलो बियाणं बसल इथपर्यंतच्या प्लास्टिकच्या पिशव्या कंपन्या स्वतः देत आहेत. ते बियाणं तुम्ही त्याच्यामध्ये टाका, त्या कीटकनाशकाचं द्रावण त्याच्यामध्ये टाका आणि या पिशवीला जरी मधल्यामध्ये जरी बियाणं तुम्ही हलवलं तरी चालतंय. ही एक पद्धत. दुसरी पद्धत सरळ सरळ मार्केटमधून जी आहे ते ताडपत्री प्लेन ताडपत्री प्लास्टिकची जी आहे ती जर तुम्ही आणली, जसं आता आपण प्लास्टिकचं पोत आहे ते थोडं उचलून घ्यावं. अशा पद्धतीचं जे आहे ते तुम्ही प्लास्टिकची ताडपत्री घ्या, त्याच्यावर बियाणं घ्या आणि आता जसं आपण कीटकनाशक त्याच्यावर टाकलं आणि ह्या अशा पद्धतीने आपल्याला हे हलवलं, त्यानं काय होणार आहे कुठल्याही प्रकारचा आपला हात त्या ठिकाणी कीटकनाशकाला लागणार नाही आणि एकदम युनिफॉर्म. थोडस व्हिडिओ जर आपण इथून जवळून घेतलं तर युनिफॉर्म कोटिंग जे आहे ते ह्या बियाण्याला जे आहे ते करू शकतो. या माध्यमातून चांगली कोटिंग झाल्यामुळं हे बियाणं जी काही त्या ठिकाणी किडीचा रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे तो आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता दुसरा विषय आणखी एक लक्षात घ्या, याच्यामध्ये 3 घटक आहेत. सेडाक्झान आहे, त्याच्यानंतर थायमेथॉक्साम एक आहे आणि अझोडिस्ट्रोबिन आहे ना. हा, हे 3 घटक ह्याच्यामध्ये. तर समजा आपल्याला ते थोडस खर्चिक वाटायचं तर मार्केटमध्ये तुम्ही वेगवेगळं बुरशीनाशक वेगळं कीटकनाशक सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मग ही बीज प्रक्रिया कशी करायची, तर सगळ्यात पहिल्यांदा FIR हा शब्द लक्षात घ्या. FIR म्हणजे काय, तर फंगिसाइड, इन्सेक्टिसाइड आणि रायझोम किंवा हे लक्षात घ्या. आता हे फंगिसाइड म्हणजे काय, बुरशीनाशक. तर त्या ठिकाणी विटावॅक्स नावाने येतंय, कार्बेडिझम म्हणून येतंय. ह्या बुरशीनाशकाची तुम्ही त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकता. पहिली बीज प्रक्रिया ही करा. त्याच्यानंतर जे आहे ते कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आणि शेवटी जे आहे ते सोयाबीन सारख्या द्विदल वर्गीय पिकासाठी जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी जीवाणू संघाची जी आहे आपल्याला त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची का, जे काही आपण बियाणं पेरलेलं आहे त्या ठिकाणी उपलब्ध स्वरूपात नसलेलं खत जे आहे ते उपलब्ध स्वरूपात करून देण्यासाठी जे काही काम करणारे जीवाणू आहेत तर ते त्या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि म्हणून जीवाणू संघाची बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला कुठले वापरायचे, सोयाबीन सारख्या पिकामध्ये रायझोबियम जपानिकम नावाचं जे काही स्ट्रेन असलेलं जे काही जैविक हे आहे निविष्ठा आहे तर त्याची आपल्याला आधी बीज प्रक्रिया करायची आहे. हे करत असताना हार्डली 5 मिली प्रति 1 किलो बियाणं याप्रमाणे थेट तुम्ही त्याची जी आहे ती बीज प्रक्रिया करायची आहे. त्याच्यानंतर पालाश विरघळणारे जीवाणू आणि पुरद विरघळणारे जीवाणू जे आहेत तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी जे आहे ते वापरू शकतो आणि त्याची बीज प्रक्रिया करू शकतो. आता लक्षात घ्या, हे जे काही रासायनिक बीज प्रक्रिया आहे ही तुम्ही पेरणीपूर्वी 1 महिना आधी जी आहे ती तुम्ही करू शकता
आणि बियाणं त्या ठिकाणी जतन करून ठेवू शकता. फक्त आधी बीज प्रक्रिया झाल्या चांगलं हे व्यवस्थित जे आहे ते वाळवून घ्या आणि नंतर पोत्यामध्ये भरून ठेवा. मात्र हे जे जीवाणू संघ तुम्हाला सांगितलेले आहेत किंवा आता लिक्विड कॉन्सर्शिया जे काही मार्केटमध्ये आलेले आहेत त्याची बीज प्रक्रिया ही आपल्याला पेरणीपूर्वी जे आहे ते अर्धा तास आधी जे आहे ते करायची. ती प्रक्रिया आत्ताच करून ठेवायची नाही. ठीक आहे. शेवटी ते जीवाणू आहेत त्याच्यामुळे आपण पेरणीच्या आधी अर्धा तास जर आपण आधी त्याची बीज प्रक्रिया केली तर ते जमिनीवर गेल्याच्या नंतर लगेच त्या ठिकाणी ते ऍक्टिव्हेट होतील. बियाणं सुद्धा उगवायची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू होईल आणि ह्या मुलांवर जे आहे ते जीवाणू काम जे आहे ते करायला चालू होईल आणि त्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला नत्राचं स्थिरीकरण ह्या प्रक्रिया जे आहे त्या ठिकाणी उपलब्ध करून देतील आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढीसाठी जे आहे ते याच्यात कुणाला काही आणखी प्रश्न किंवा कुणाचाही काही अडचण या ठिकाणी असेल तर तुम्ही विचारा. स्वस्तात महाबीजला आहे